नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन 5 आहे त्यातलं एक्झाम्पल 3. क्वेश्चन 5 काय म्हणतो आपला, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल. म्हणजे हे जे आहे इक्वेशन ते आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचं आहे. चला सगळ्यात पहिले काय करू आपण, ह्या इक्वेशनला राईट इन ax प्लस by इक्वल टू सी फॉर्म मध्ये लिहून घेऊ. आता काय, चला बघा, पहिलं इक्वेशन काय आहे, 3x मायनस 2y इक्वल टू 5/2. याला इक्वेशन 1 असं नाव देऊ. सेकंड इक्वेशन काय आहे आपलं, 1/3x प्लस 3y इक्वल टू -4/3. -4/3 हा इक्वेशन 2 असं नाव. ओके, आलं इथपर्यंत. आता हे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 झाले. पण मी काय म्हणतोय, लक्षात ठेवा, हे इक्वेशनला आपण थोडं सिम्प्लिफाय करू जेणेकरून आपल्याला व्हॅल्यूज काढताना सोपं जाईल. असं जरी केलं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही, व्हॅल्यूज तर भेटेल. पण जेव्हा डिटर्मिनंट आपण सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला कन्फ्युजन होईल. म्हणून मी काय करतो, याला थोडं सिम्प्लिफाय करतो इक्वेशनला. बघा, मल्टिप्लाय लिहा, मल्टिप्लाय इक्वेशन 1 काय करायचं आपल्याला, दिसतंय का बघा, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2 या and इक्वेशन 2 बाय 3. इक्वेशन 2 बाय 3 म्हणजे काय करायचंय, हे इक्वेशन 1 आहे, या संपूर्ण इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं. हे जे संपूर्ण इक्वेशन 2 आहे याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. चला डायरेक्ट आपण लिहून घेऊ रिझल्ट. म्हणजे यांनी पूर्ण मल्टिप्लाय केलं तर बघा, 2 × 3x किती येणार, 6x. ओके, मायनस जशाच तसा बघा, 2 × 2 किती येणार 4. हा मायनस जशाच तसा लिहून घेतला आपण, आणि y. ओके, इक्वल टू 5/2 × 2 किती येणार 5. कसं लक्षात आलं, हे बघा इथं बघा, 5/2 × 2, हे 2 कॅन्सल झालं, राहिले किती 5 आलं. आणि तेच आपण इथं लिहून घेतलेलं आहे इथपर्यंत. आणि याला काय करू आपण, इक्वेशन 3 असं नाव देऊन टाकू. आता 1/3x × 3 किती येणार 1. जसं आपण 5/2 ला केलं तसं 3 इथं किती येणार 1x. आता प्लस 3y × 3 किती येणार, 3×3 9 प्लस 9y. ओके, -4/3 × 3 किती येणार -4. 3 कॅन्सल जाणार. ओके, जसं की बघा, -4/3 × 3, हा 3 कॅन्सल झाला, राहिला -4. तो आपण लिहून घेतलेला आहे. आणि 1/3 × 3, हा 3 कॅन्सल झाला, राहिला किती 1, तो लिहून घेतला. आलं लक्षात. आणि हे आपण 2 स्टेप वाढवल्या असत्या, पण काय, कॅल्क्युलेशन थोडं सिंपल व्हावं, मेथोडॉलॉजी सिंपल व्हावी आपलं, आणि त्यासाठी आपण हे केलेलं आहे पटपट सॉल्व्ह होण्यासाठी. याला इक्वेशन 4 असं नाव देऊन टाकू. चला आता सिंपल आहे, झालं सिंपल फॉर्म मध्ये. आता काय करायचंय, फाइंड dx and dy and dy. ओके, आलं लक्षात येतपर्यंत. चला आता d ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. d इक्वल टू किती येणार बघा, d मध्ये काय येतंय, कोएफिशियंट ऑफ x and y. x चा कोएफिशियंट काय 6 1, ह्या 6 1 आणि -4 आणि 9 हे y चे कोएफिशियंट. चला याला सॉल्व करा. 6 × 9 मायनस -4 × 1 किती येणार, 9 × 5 = 54. हे सॉल्व केलं, -4 × 1 4 आणि मायनस
प्लस प्लस 4 54 आणि 4 58 सो डी इज इक्वल टू किती आला 58 डी ची व्हॅल्यू आली 58 डी dx इज इक्वल टू आपला काय येतो बघा dx मध्ये x च्या ठिकाणी कॉन्स्टंट घ्यायचं आपल्याला कॉन्स्टंट आहे 5 -4 आणि y च्या व्हॅल्यू जसं तशा y काय आहे -4 आणि 9 चला 5 इंटू 9 मायनस 4 इंटू -4 9 पाचे 45 5 न 45 आहे 5 इंटू 9 ओके किती येतं ते बघून घ्या 45 आणि हा मायनस जसेच तसा -4 इंटू -4 किती येणार +16 आणि हा बाहेरचा मायनस आता 45 मधून हे 16 गेले किरा 45 मधून 10 गेले 35 मधून 30 किती येते 29 बघून घ्या 29 29 कॅल्क्युलेशन बघून घ्या बाकी काही नाही सो dx आला आपला 29 dx आला आपला 29 आता dy इक्वल टू काय आहे बघा y चे जे कोएफिशिएंट आहे तिथे कॉन्स्टंट x चे जे कोएफिशिएंट आहे ते जशाच तसे x चे कोएफिशिएंट काय आहे 6 1 आणि y चे कोएफिशिएंटच्या जागी काय करायचं आपल्याला कॉन्स्टंट घ्यायचा आहे कॉन्स्टंट येतो 5 -4 आला 6 इंटू -4 इथं एक आणि हा मायनस 5 इंटू 1 किती झाला साइन 18 साइन 24 -24 आणि हा मायनस 5 24 आणि 5 29 पण मायनस 29 सो dy आपला आला -29 आता आपल्याला काय करायचं x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहे ते आपण इकडे काढून घेऊ इथं असं मी एक हे करतो ओके लिहा तुम्ही इथं फाइंड x y बाय क्रॅमर्स रूल मी क्रॅमर्स लिहिलंय तुम्ही सगळं लिहायचं फाइंड x y सगळ्यात पहिले काय करायचं राईट इक्वेशन इन ax + by = c फॉर्म घ्या लिहा त्याच्यानंतर हे प्रॉपरली मग सिम्प्लिफाय केलेलं आहे तुम्हाला करायचं तर करू शकता नाही तरी डायरेक्ट काढले तरी चालते पण कॉम्प्लिकेटेड होतं उत्तर तर येणार आणि फाइंड dx dy त्या तिन्ही व्हॅल्यू काढले आता x y आता x चा फॉर्म्युला काय आहे बघा x इक्वल टू dx अपॉन d हा आहे x साठी x इक्वल टू dx आलेला आहे आपला 29 ना dx आहे 29 आणि d आलेला आहे 58 म्हणजे काय 29 दुनी 58 x इक्वल टू 1/2 x इक्वल टू 1/2 ही x ची व्हॅल्यू झाली y इक्वल टू बघा dy अपॉन d y इक्वल टू dy किती भेटलाय -29 आणि d आपला 58 तर किती येणार 29 दुनी 58 सो y इक्वल टू -1/2 असं हे x भेटला y भेटला फायनली लिहा फाइंड द सोल्यूशन ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर पेयर x y इक्वल टू 1/2 -1/2 हे त्याचं सोल्युशन आहे ओके मित्रांनो आलं लक्षात चला अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद